डॉक्टर वसंतकृष्ण वऱ्हाडपांडे यांनी लिहिलेलं भारतीय स्त्रीरत्ने हे मराठीतील एक प्रेरणादायी पुस्तक. 1966 साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात भारताच्या इतिहासातील महान आणि कर्तृत्ववान स्त्रियांची चरित्रात्मक माहिती दिली आहे. समाज, धर्म, स्वातंत्र्यलढा, शिक्षण, संस्कृती आणि अध्यात्म अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्त्रियांच्या जीवनकथा यात मांडल्या आहेत. त्यांचा संघर्ष, धैर्य, कर्तृत्वाचं वर्णन आणि भारतीय समाजात या स्त्रियांनी केलेल्या परिवर्तनात्मक योगदानाचं दर्शन करून देणाऱ्या या कथा मालिकेत काही स्त्री व्यक्तिमत्वांची आपण ओळख करून घेऊ. यातील आणखी एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी. व्यासपीठावरील जागा श्रोत्यांनी फुलून गेली होती. साऱ्या श्रोत्यांच्या मनात कुतूहल दाटून आलं होतं. तारुण्यात नुकतंच पदार्पण करणारी एक मराठी ब्राह्मण स्त्री अमेरिकेला, तीही एकटी जाणार ही गोष्टच त्यांना विलक्षण वाटत होती. त्या युवतीला बघायला त्यांचे डोळे आतुर झाले होते. आपण अमेरिकेला का जाणार आहोत ह्यासंबंधीचं त्यांचं निवेदन ऐकायला श्रोत्यांचे कान उत्सुक झाले होते. त्यांच्या उत्सुकतेचं माप आता ओसंडून वाहत होतं आणि एकदम वातावरण शांत झालं. सर्व श्रोत्यांच्या उत्कंठेचा विषय झालेली ती युवती व्यासपीठावर येऊन उभी राहिली. स्थिर दृष्टीनं तिनं सर्व श्रोतृवर्गावर एक नजर टाकली आणि गंभीरपणे शब्द उच्चारले, लेडीज अँड जेंटलमन. आणि सुमारे तासभर इंग्रजीमध्ये अस्खलित भाषण करून ती स्त्री श्रोत्यांचे आभार मानून खाली बसली. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटानं सारं वातावरण निनादून उठलं. कुणीतरी भारावलेल्या आवाजात शेजारच्या इसमाला विचारलं, काय हो, कोण या बाई? ह्या सौ आनंदीबाई गोपाळराव जोशी. डॉक्टर होण्याच्या इच्छेनं अमेरिकेला जाणार आहेत त्या एकट्या. एकट्या? अत्यंत आश्चर्यानं तेवढा शब्द उच्चारून तो गृहस्थ विस्मयानं बघत राहिला. हो, आणि कुणालाही विस्मय वाटावा अशीच ती घटना होती. स्त्री शिक्षण ह्या विषयात त्यावेळेला हिंदुस्थानला मुळातच वाकडं. स्त्री शिकली की बिघडली असा सर्वसाधारण समज केला गेला होता. बायकांना लिहिणं वाचणं शिकवलं तर त्यांचं पाऊल वाकडं पडेल असं साऱ्या पुरुषांना वाटत असावं. अशा परिस्थितीत एक स्त्री शिक्षण घेते इतकंच नव्हे तर परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेते हे किती धाडसाचं काम लोकांना वाटत असेल याची कल्पनाच केलेली बरी. 7 समुद्र ओलांडून परदेशात जायचं, तिथं खाऊ नये ते खायचं आणि इतकं करूनही शिक्षण घेतलंच तर काय उपयोग त्या स्त्री जातीला? त्यापेक्षा प्रपंच करावा, सासू सासऱ्यांची सेवा करावी, पुण्य जोडावं, मुलाबाळांचं संगोपन करावं, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन आपली जीवनयात्रा संपवावी, झालं. शिकून काय या बायकांना नोकरी करायची आहे? बहुतेक सारा समाज ह्याच मताचा. मात्र अशाही समाजात स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणणारे लोक अपवाद म्हणून होतेच. गोपाळ विनायक जोशी संगमनेरकर हे अशा अपवादांपैकी एक पुरुष. पुरुषांच्या बुद्धीपेक्षा स्त्रियांची बुद्धी कुशाग्र असते असा त्यांचा विश्वास. एखाद्या स्त्रीला आपण शिक्षण देऊन स्त्रीवर्गाच्या बुद्धिमत्तेचा आविष्कार जगाला घडवावं असा त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे आपल्या पत्नीला शिकवायला त्यांनी प्रारंभही केला, पण त्यांची पत्नी अल्पायुषी ठरली. स्त्री शिक्षणाबद्दलची लोकांची बडबड ऐकून त्यांना या बोलघेवड्या लोकांचा अतिशय संताप येई. माझ्याकडे एखादी स्त्री जर शिकायला येईल ना तर मी तिला उत्तम शिक्षण देईन असे ते उद्गार काढीत. गोपाळराव पोस्ट खात्यात नोकरीला होते. ठाणे येथे त्यांची बदली झाली असताना त्यांच्याकडे कल्याणच्या गणपतराव जोशांचे लक्ष वेधण्यात आले. गणपतरावांना यमुना नावाची मुलगी होती. वर्णानं साधारण गोरी, काळेभुरळे केस, प्रसन्न मुद्रा. 5व्या वर्षी देवी या रोगाची लागण झाल्यानं त्या गोरेपणावर मात्र थोडी काळेपणाची छटा दिसू लागली होती आणि चेहऱ्यावर काही व्रणही शिल्लक होते. तिच्या लग्नाचं कुठं काही जमत नव्हतं. एकतर मुलगी दिसायला साधारण, शिवाय तात्यासाहेब जोशींनी तिला लिहिणं वाचणं शिकवून परक्या लोकांसमोर पुस्तक वाचण्याइतपत धीट केलेलं. त्यामुळे लोक तिला त्या काळी नावं ठेवीत.
नकोही शिकलेली पोर असंही बोलत. त्यामुळे 7वं वर्ष लागूनही यमूचं कुठेच लग्न ठरत नव्हतं. शिवाय उफाड्याचे अंग, त्यामुळे ती 9-10 वर्षाच्या मुली एवढी दिसे. त्या काळामध्ये लोक संशय घेत की मुलगी एवढी मोठी होईपर्यंत लग्नाशिवाय राहिली कशी, हिच्यातच काहीतरी खोड असली पाहिजे. त्यात भर म्हणून कुंडलीमध्ये 8वा मंगळ. तात्यासाहेबांना काय करावे सुचेना. शिवाय द्रव्याच्या अभावानं प्रथम वर मिळण्याचा संभव जरा कमीच होता. अशा स्थितीत ठाण्याला पोस्टमास्तर म्हणून बदलून आलेल्या गोपाळराव जोशींचं स्थळ त्यांना एकदम पसंत पडलं, यात नवल नाही. वास्तविक गोपाळरावांची पुन्हा लग्न करण्याची इच्छा नव्हतीच, पण खूप मिन्नतवाऱ्या करून ते लग्नाला तयार झाले आणि यमूचं त्यांच्याशी लग्न ठरलं. यमूचं नाव बदलून आनंदी असं ठेवण्यात आलं. लग्न झाल्यानंतर गोपाळरावांनी कल्याणलाच बिऱ्हाड केलं आणि ते नोकरीसाठी ठाण्याला जाऊन येऊन करीत. गोपाळरावांनी लग्नाच्या वेळी एकच अट घातली होती. लग्न झाल्यावर गोपाळराव यमूच्या बाबतीत जे त्यांना योग्य वाटेल ते करतील, त्यात कुणीही अडथळा आणायचे प्रयत्न करायचे नाहीत. त्यामुळे आनंदीबाईंना शिकवण्याचे गोपाळरावांचे प्रयत्न तात्यासाहेबांना फारसे आवडत नसूनसुद्धा त्यांना गप्प बसावं लागे. त्यानंतर थोड्याच कालावधीत कल्याणला राहून आपल्या पत्नीचे म्हणजे आनंदीचे शिक्षण पूर्ण होणार नाही हे जाणून गोपाळरावांनी आपली बदली अलिबागला करून घेतली. अलिबागला गेल्यावर एके दिवशी गोपाळरावांनी आनंदीजवळ पुस्तक आणि पाटी देऊन सांगितलं, हा एवढा धडा पाठ करायचा बरं. आनंदीनं पाटीपुस्तक फेकून देऊन उत्तर दिलं, मला नाही करायचं पाठबीट, शिकून मला काय कुठे चाकरी थोडीच करायची आहे. पण न रागवता गोपाळरावांनी शिक्षणापासून कोणकोणते लाभ होतात हे तिला समजावून सांगत, कधी काही वस्तू देण्याची लालूच दाखवत, तर कधी फिरायला नेत. एखादा कुशल मूर्तिकार जसा हळूवार हाताने मातीला आकार देतो, तशाच हळूवारपणानं ते आनंदीच्या मनावर शिक्षणाचे संस्कार करीत. अल्लड वयातील आनंदीला प्रथम ती शिक्षा वाटे. सारं लक्ष खेळण्याकडे लागलेलं राहील. पिंजरात सापडलेल्या पक्षाप्रमाणे तिची अवस्था झाली होती. एकदाचा कधी पाठ संपतो आणि आपण खेळायला पळतो असं होत असे तिला. पाठ संपला की ती आपल्या मैत्रिणीत मिसळे आणि फुगड्या, झिम्मा, धापापाणी साऱ्या खेळांना अगदी ऊत येई. खरं म्हणजे तिचं ते खेळण्याचंच वय होतं. तरीही लग्नापासून 2 वर्षाच्या आतच तिनं मराठीचा अभ्यास पूर्ण केला. भूगोल, व्याकरण, इतिहास, गणित इत्यादी विषयांचे बरेचसे ज्ञान तिनं करून घेतले. आनंदीबाईंची ग्रहणशक्ती विलक्षण होती. आता गोपाळराव आनंदीबाईंना इंग्रजीचे पाठ देऊ लागले. त्यात मध्यंतरी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्मसुद्धा दिला. 10च दिवसाचं आयुष्य घेऊन आलेल्या या पुत्राचा वियोग त्या दोघांना सहन करावा लागला. या आघातानं आनंदीबाई विषण्ण झाल्या. तिला बरं वाटावं म्हणून गोपाळराव समुद्रावर फिरायला घेऊन जात. लोक त्यांच्या या सुधारकीपणाला नावं ठेवीत. अखेर लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी कोल्हापूरला बदली करून घेतली. कोल्हापूरला सरकारी स्त्री विद्यालयात मिस मायसी नावाच्या नामांकित पाश्चात्य शिक्षिका होत्या. मिस मायसी यांच्या हाताखाली आनंदीबाईंचं इंग्रजी शिक्षण अधिक चांगलं होईल हाही गोपाळरावांचा हेतू होताच. मायसीची शाळा लांब असल्यानं त्या आपल्या गाडीतूनच आनंदीबाईंना घेऊन जात. पण कोल्हापूरच्या कारभारी मंडळींना आनंदीबाईंचं या मड्डमेसोबत जाणं काही सहन झालं नाही. अखेर शेवटी गोपाळरावांनी त्यांना घरीच इंग्रजी शिकवायला सुरू केलं. कोल्हापूर येथे गोपाळरावांचा मिशनरी लोकांशी परिचय झाला आणि त्यांच्याशी बोलत असताना आनंदीबाईंना शिकवण्यासाठी अमेरिकेत पाठवावं अशी कल्पना निघाली. हिंदुस्थानातील वातावरण स्त्रियांना आपल्या मनाजोगतं शिक्षण घ्यायला अनुकूल नाही याचा त्यांना अनुभव आलाच होता. त्यामुळे पत्नीला घेऊन आपण स्वतःच अमेरिकेला जावं असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यांनी कोल्हापूरचे मिशनरी रेव्हरंड गुहीन यांच्यामार्फत प्रयत्न करायला सुरू केला. गुहीन यांनी या गोष्टीला प्रोत्साहन दिलं. हे जर आपल्या देशात आले तर ख्रिस्तांचे अनुयायी बनतील अशी त्यांची समजूत होती. याच सुमाराला कोल्हापूरला कंटाळून गोपाळरावांनी मुंबईला बदली करून घेतली. जनरल पोस्ट ऑफिसच्या जवळच्या मिस प्रेस्कॉट या शाळेमध्ये आनंदीबाईंना पाठवावं असा त्यांनी प्रारंभी विचार केला. पण तिथं राहण्याची व्यवस्था नसल्यानं त्यांनी गिरगावातल्या ख्रिस्ती धर्मप्रसारक मंडळींच्या शाळेत आनंदीबाईंचं नाव घातलं. पण समाजकंटकांनी इथेही त्यांना सोडलं नाही.
बूट आणि स्टॉकिंग घालून रस्त्यानं शाळेकडे जाणाऱ्या आनंदीबाईंची लोकांनी निंदा करावी, त्यांच्याकडे बघून हसावं, अपमानास्पद शब्द उच्चारावे, इतकंच नव्हे तर त्यांच्या अंगावर खडेसुद्धा फेकून मारावे. ह्या साऱ्या प्रकारांनी आनंदीबाई रडकुंडीला येत, पण गोपाळराव त्यांना धीर देत, प्रोत्साहन देत. याच सुमाराला गोपाळरावांची पुन्हा बदली झाली. ते भुज या ठिकाणी आले आणि उभयता पतीपत्नींनी मुंबईला रामराम ठोकला. आनंदीबाई त्यावेळी केवळ 14 वर्षाच्या होत्या. गुहीन ह्यांच्या मध्यस्थीनं अमेरिकन मिशनरी वाइल्डर ह्यांना गोपाळरावांनी पत्र पाठवलं. त्यांच्या या पत्राला उत्तर आलं. स्त्री शिक्षणासंबंधी गोपाळरावांच्या आस्थेची वाइल्डर साहेबांनी फार स्तुती केली होती आणि त्यांनी पत्नीसह अमेरिकेला यावं असं आग्रहपूर्वक सुचवलं होतं. गोपाळरावांनी पाठवलेलं पत्र आणि त्या पत्राला आलेलं वाइल्डर साहेबांचं उत्तर हे अमेरिकेतल्या ख्रिश्चन रिव्ह्यू या मासिकात छापून आलं होतं. त्यावेळी त्या पत्राचा परिणाम रोशेल या गावातील कार्पेंटर घराण्यातील एका बाईवर फार झाला. तिनं गोपाळराव आणि आनंदीबाई यांना लागेल ते साहाय्य देण्याचं मान्य केलं. या कार्पेंटर मावशींना आनंदीबाईंनी पाठवलेली पत्र अतिशय उद्बोधक आणि आनंदीबाईंच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचं दर्शन घडवणारी अशी आहेत. आनंदीबाईंबरोबर स्वतः जाण्याची गोपाळरावांची फार इच्छा होती, पण त्यांना रजा मिळेना. तेव्हा आनंदीबाईंनी एकट्यानेच अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला खरा, पण आता गोपाळरावांचं मन बेचैन झालं. आपल्या प्रिय पत्नीला परक्या देशात एकटं पाठवण्याचा आपला निर्णय आत्मघातक तर नाही ना. त्यांचं डोकं सुन्न झालं, पण त्यांनी माघार घेतली नाही. प्रयत्न केला तर स्त्री ही उच्च शिक्षण घेऊ शकते, इतकंच नव्हे तर आपल्या स्त्रीत्वाला शालीनतेला बाधा न आणताही ती शिक्षण घेऊ शकते, हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं होतं. स्त्री शिक्षणाचा मार्ग त्यांना मोकळा करायचा होता. ही घटना होती 7 एप्रिल 1883 रोजी, म्हणजे आजपासून 142 वर्षे पूर्वी. सर्व तयारी करून गोपाळराव कलकत्त्याच्या बंदरात पत्नीसह येऊन पोहोचले. दोघांनाही बोलवत नव्हतं. डोळे पाण्याने पुन्हा पुन्हा भरून येत होते. आगबोट दूर तरंगत होती. समुद्राच्या लाटा हेलकावत होत्या. गोपाळराव आणि आनंदीबाई यांच्या अंतःकरणाची अवस्थाही तशीच होती. बोट सुटायची वेळ होत आली. आनंदीबाईंचा निरोप घेत भरल्या आवाजात गोपाळराव म्हणाले, सांभाळून जा, आपल्या प्रकृतीला जप. आता तुमच्या मायेचा सर्वसाक्षी परमेश्वरच तुमच्याजवळ आहे. त्याच्यावर भरोसा ठेवून आता काय नशिबात असेल ते होईल. त्यांना पुढं बोलवेना. डोळे पुसत ते होडीत बसून परत फिरले. आगबोटीनं कलकत्ता सोडलं तरी डेकवर उभ्या असलेल्या आनंदीबाईंच्या नेत्रातील अश्रुधारा समुद्र आपल्या ओंजळीत साठवीतच होता. अमेरिकेतील 3 वर्षाच्या वास्तव्यात आनंदीबाईंनी आपल्या सद्गुणांनी सर्वांवर प्रभाव टाकला. हिंदुस्थानात असतानाच अधूनमधून त्यांना बारीक ताप यायला लागला होता, पण विलक्षण इच्छाशक्तीच्या आणि निर्धाराच्या बळावर त्यांनी आपला अभ्यासक्रम पार पाडला. परीक्षेचा निकाल लागला आणि इतक्या दिवसांच्या श्रमाचं सार्थक झालं. 11 मार्च 1886 रोजी पदवीदान समारंभ होता. आनंदीबाईंनी पांढऱ्या रंगाचे जरीकाठी बनारसी पातळ परिधान केलं. अंगात मद्रासी रेशमी कापडाचं पोलकं घातलं होतं. नेहमीचे अलंकार घातले. ह्या समारंभाला पंडिता रमाबाईही उपस्थित होत्या. पदवीदान समारंभाच्या अधिकाऱ्यांनी आनंदीबाईंवर स्तुतिसुमनांचा खूप वर्षाव केला. इकडे मध्यंतरी गोपाळरावांना एकटेपणाचा कंटाळा आला होता. वरिष्ठांशी भांडण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी रजा घेतली आणि निष्कांचन अवस्थेत असताना भगवी वस्त्र नेसून ते पृथ्वी प्रदक्षिणेच्या हेतूनं निघाले. गोपाळरावांच्या प्रकृतीची हेंडसाळ झाल्यानं प्रवासात ती आणखीच ढासळली. ते कसे तरी 2 वर्षांनी अमेरिकेला येऊन पोचले. त्यांची वाट पाहून आनंदीबाई अगदी निराश होण्याच्या बेतास आल्या होत्या. गोपाळरावांचं दर्शन घडताच त्यांना किती अवर्णनीय आनंद झाला असेल याची कल्पनाच केलेली बरी. आनंदीबाईंनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करावा म्हणून कितीतरी जणांनी प्रयत्न केले, परंतु आनंदीबाईंनी आपलं हिंदुत्व सोडलं नाही. मिसेस आनंदी गोपाळराव जोशी ही ज्या दिवशी इथे येऊन उतरली तशीच आताच्या घटकेपर्यंत आहे. तिच्यात अणुमात्र बदल झालेला नाही आणि ती तशीच स्वदेशी परत गेली.
ही गोष्ट ख्रिस्ती धर्माला खरोखरीच लाजिरवाणी आहे, असे अत्यंत निराशेचे उद्गार एका धर्मोपदेशकानं काढले होते. धर्मासंबंधी आनंदीबाईंची मतं मात्र फार उदार होती. धर्म हा मनुष्य प्राण्यांच्या मानसिक सुखासाठी निर्माण झाला आहे, असं त्या नेहमी म्हणत. विशिष्ट धर्माचा आणि पंथाचा आग्रह धरणं त्यांना मूर्खपणाचं वाटे. प्रत्येक जातीपंथास पूज्य मानणे आणि त्यांच्या धर्माला यथोचित मान देणे हे ते आपले कर्तव्य मानित. आणि पतीसोबत वादळातही उडी घेण्याची त्यांची सिद्धता असे. आनंदीबाईंनी संस्कृतचाही व्यासंग केला होता. आमच्या शास्त्रात आणि वेदांमध्ये काय काय अमोल गोष्टी आहे हे तुम्हा लोकांना दाखवण्यासाठी मी संस्कृत घेतले, असे उद्गार त्यांनी एका पत्रात काढले आहेत. मनुष्यानं ईश्वराशिवाय कुणालाही भिवू नये असा त्यांचा अभिप्राय होता. आनंदीबाईंनी अमेरिकेत असताना एकदा आपल्या स्नेहमंडळींना मेजवानी दिली. त्या दिवशी त्यांनी स्वतः स्वयंपाक केला. सर्व मैत्रिणींना लुगडी नेसवलीत, त्यांच्या हातात बांगड्या घातल्या, कपाळावर कुंकू लावलं आणि जेवणासाठी वडाच्या पळसाच्या पत्रावळी आणि बसायला पाट. प्रत्येक पाटाभोवती सुरेख रांगोळी आणि सर्व पात्रांमध्ये भारतीय पदार्थ. जेवणापूर्वी एक संस्कृत श्लोकसुद्धा म्हणण्यात आला आणि मग भोजनाला सुरुवात. भारतीय रीतिरिवाजांची माहिती पाश्चात्य समाजाला करून देऊन भारतासंबंधीचे त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी अशा समारंभाचा कितीतरी उपयोग होत असेल. तिथं परदेशात असताना आनंदीबाईंना पुन्हा मधूनमधून ताप येई. ताप, थंडी, खोकला ह्यांनी त्या बेजार झाल्या. हळूहळू सारं शरीर जणू पोखरल्यासारखं झालं असं त्यांना वाटत होतं. औषध पाणी, विश्रांती यांनी जरा काळ दुखण्याला मागे सारायचं आणि दुखण्याने पुन्हा जोर धरायचा असा प्रकार सुरू झाला. अशातच आनंदीबाईंनी अभ्यासक्रम पूर्ण केला. आनंदीबाई परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं कळताच कोल्हापूरच्या इस्पितळात त्यांना डॉक्टर म्हणून रुजू होण्यासाठी पत्र आलं. त्यांनाही आता मायभूमीच्या भेटीची ओढ लागली होती. हवा पालट केल्यानं प्रकृतीला आराम पडण्याचा संभव होता. त्यांनी अमेरिकेहून परतण्याची तयारी केली. 1886च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी अमेरिका सोडली. इंग्लंडमार्गे हिंदुस्थानचा मार्ग धरला. दुखणं तर सावलीसारखंच मागे लागलं होतं. अगदी केस विंचरण्यासाठी सुद्धा हात उचलणं त्यांना आता कठीण झालं होतं. अखेर बोट एकदाची मुंबई बंदराला लागली. तो दिवस होता 16 नोव्हेंबर 1886. आनंदीबाईंनी मायभूमीवर पाय ठेवला त्यावेळी त्या काळी चंद्रकळा नेसल्या होत्या. कपाळावर कुंकवाची टिकली, अंगात खणाची चोळी, नाकात नथ, कानात कुड्या, पायात बूट आणि स्टॉकिंग. डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी MD. गोपाळरावांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. सर्व वृत्तपत्रांनी आनंदीबाईचं मोठ्या अभिमानानं स्वागत केलं. परदेशात जाऊनही आपलं आर्यत्व त्यांनी कायम राखलं याबद्दल त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करण्यात आला. आनंदीबाई मुंबईस आल्या त्याच दिवशी त्यांची मावशी निवर्तल्याची बातमी कळली. त्यासाठी त्यांनी डोक्यावरून पाणी घेतलं आणि त्या थंडीच्या दिवसात त्यांच्या दुखण्यानं पुन्हा उचल खाल्ली. मुंबईची हवा मानवत नाही असं वाटल्यानं त्यांच्याच इच्छेनुसार त्यांना पुण्याला हलवण्यात आलं. दुखणे उताराकडे काही झुकेना. क्षय झाला असावा अशी शक्यता लोक बोलत. त्यांची शुश्रूषा करण्यात गोपाळरावांनी रात्रीच्या रात्री जागून काढल्या, पण काही उपयोग झाला नाही. 26 फेब्रुवारी 1887ची रात्र. 10 वाजले. यमराजानं हलक्या पावलांनी त्या खोलीत प्रवेश केला आणि आनंदीबाईंनी अखेरचा श्वास घेतला. 31 मार्च 1865 ते 26 फेब्रुवारी 1887. केवळ 22 वर्षाचा काळ. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या विलक्षण तेजानं जगाचे डोळे दिपवीत अनंतात विलीन होणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे आनंदीबाईंनी आपलं जीवन संपवलं. पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांना शतशः नमन.